वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. आता तुम्हाला माहीतच असणार की सर चॅनलवर खूप दिवसाचे आले. एक असाच प्रश्न आपल्याला पडलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे, खूप गहन प्रश्न आहे. मी ते तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे सांगणारच आहे आणि तो प्रत्येक बेरोजगारांना प्रश्न हा सतावत आहे. तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत घडलेले प्रसंग आहेत. आता हे मी याच्या अगोदर पण सुद्धा मांडलेलं आहे, परंतु मला मनातून वाटलं की हे काही जे अशा प्रकारे आपल्यासोबत घडत आहे हे इतरांसोबतही घडतच असेल, तर मला या विषयावरती थोडंफार इतकूच करावं असं वाटतं किंवा मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अदरवाईज ऐका आणि तसा सोडून दिला तरी चालेल. परंतु हा व्हिडिओ प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांकरिता अतिशय महत्वाचा असा आपला आजचा टॉपिक राहणार आहे. तर टॉपिक काय आहे, तर की टॉपिक असा आहे, आता मी एक सुशिक्षित बेरोजगारच तुम्ही समजा आणि अदरही असते. आता शिक्षक या नात्याने आपण एखाद्या शाळेवर म्हणा, प्रायव्हेट संस्थेवर किंवा खाजगी संस्थेवर आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो आणि इंटरव्ह्यूवर काय विचारतात त्यांना त्यांचं स्वतःचं भान नसते आणि आपण वेल क्वालिफाईड आहोत आणि समोरचा जो इंटरव्ह्यूअर आहे तो त्याला स्वतः काय समजतो काय माहिती. जसा राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे, प्राईम मिनिस्टर आहे की सीएम आहे, हे तो त्याला स्वतःला समजत असतो आणि त्याला एवढा गर्वात असतो की आपण म्हटलं म्हणजे आपण सर्वात हुशार व्यक्ती, म्हणजे गाढवापेक्षाही हुशार. गाढव तरी बिचारे प्रामाणिकपणे काम करतात, परंतु गाढव एक प्रामाणिक प्राणी आहे आणि ते त्यांचं काम नित्यपणाने करतात, परंतु गाढवाचे चांगले गुण त्यांना दिसत नाहीत, गाढवाला गाढवच म्हणते. तर अशा प्रकारे काही हे जे काही इंटरव्ह्युअर्स असतात स्वतःला अति हुशार किंवा अति शहाणे समजणारे, त्यांना जो काही सीव्ही आहे तो सीव्ही पण व्यवस्थित रीड करता येत नाही. स्वतःला समजतात की आम्ही इंटरव्ह्यूअर आहे, आम्ही इंटरव्ह्यू घेतो. पहिले तुम्ही तुमचं इंटरव्ह्यूअरचं किंवा सीव्ही कसा रीड करायचा, कशा प्रकारे इंटरव्ह्यू घ्यायचा ते तुम्ही स्किल समजून घ्या. आणि तो इंटरव्ह्यूअर काय करतो की तो इंटरव्ह्यू तर घेतो किंवा समोरच्याकडे पाहतो आणि फेस रिडिंग करतो. अरे जे नॅचरल देवाने दिलेलं आहे ते नॅचरलच राहणार आहे. तुम्ही जर म्हणसान की पुढे पुढे करा आणि हे करा आणि ते करा, तर ते थोडी जमणार आहे. आता एखादा जर म्हटलं तर एखादा भिकारी सुद्धा वेल एज्युकेटेड असू शकतो किंवा समोरचा व्यक्ती कशा स्थितीमध्ये आहे, तो इंटरव्ह्यूला आलेला आहे, त्याच्याजवळ व्यवस्थितरित्या राहणीमान आहे का, त्याच्याजवळ व्यवस्थित हे आहेत का, तुम्ही बाह्य स्वरूप बघून त्याला जज करता, परंतु जे काही अंतर्मन आहे, इंट्रोस्पेक्शन आहे, ते तुम्ही त्याला चेक करत नाही आणि ते तुमच्या हातातून जे इंटरव्ह्यूचा तुम्ही गाजावाजा करता की मी चांगला इंटरव्ह्यू घेतलेला आहे, परंतु त्या बाहेरील गाजावाजापेक्षा तुम्ही बाहेरील सौंदर्य किंवा रूप पाहता किंवा तुम्ही त्यांचं पर्सनॅलिटी पाहता, त्याच्यापेक्षा जे काही कॅन्डिडेट असतात प्रामाणिकपणे येतात आणि त्यांची तुम्हाला इंट्रोस्पेक्शन दिसत नाही आणि तुम्ही बाहेरच त्यांना हे करत राहता की बाबा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, तुमचा कॉन्फिडन्स ग्रूम करा, आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा टाइम देतो, तुम्ही तुमचे डेमो सेशन्स आम्ही घेऊ. अरे कोणते डेमो सेशन, तुम्हाला जर घ्यायचं असलं, गरज असलं तुम्ही कोणीही घेता, बरोबर ना. हा प्रसंग माझ्यासोबतच घडलेला आहे. हा प्रसंग मला सतत तरी म्हणसान तर 2-3 वर्षापासूनचा चालूच आहे. म्हणजे तुम्हाला जर समोरच्याला हायर करायचं नसेल तर तुम्ही त्याला 2-2, 3-3 वेळेस डेमो घ्यायला बोलवू नका. आम्ही गेलाय, आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत, असं तसं. आता मी स्वतः गेलेलो आहे, मला 2-3 जणांनी म्हटलेलं आहे, सर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल लो आहे. मग आता कॉन्फिडन्स लेवल लो आहे, तुम्हाला बोलायचं व्यवस्थित कसं बोलता ते पण समजत नाही आहे, म्हणजे कशा प्रकारे इंटरव्ह्यू देता. म्हणजे असं जर आपण त्यांच्या पुढे गेलो आणि त्यांचं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन आपल्यापेक्षाही कमी आणि ते आपल्याला शिकवतात की तुम्ही अशा प्रकारे राहायचं, तुम्ही 1 वर्ष 1 महिना घ्या, 1 महिन्यानंतर आम्ही डेमोला बोलवू. पहिले तोच व्यक्ती आहे आपल्याला दुसऱ्या संस्थेमध्ये आपण गेल्यानंतर 2 वेळेस मी डेमो सेशन कम्प्लीट केले आणि त्याच व्यक्तीने आपल्याला काय त्या पदावर म्हणजे
हायर केलं नाही आणि तोच व्यक्ती दुसऱ्या स्कूलमध्ये जाते आणि त्या दुसऱ्या स्कूलमध्ये मी डेमो सेशन म्हणजे इंटरव्ह्यूला जातो, त्याला इंटरव्ह्यूमध्ये जो CV आहे तो CV सुद्धा व्यवस्थित रिडिंग करता येत नाही आणि तो व्यक्ती मला म्हणतो की तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो आहे, तुम्हाला ग्रूमिंग करावी लागेल. तुम्ही काय बाहेरून पाहून जज करता? तुम्ही त्यांचं नॉलेज बघा ना. एकदमच तुम्ही काहीच काही लावता आणि स्वतःला हुशार समजता. आणि कोणी जर समजा नोकरीकरिता जर गेला किंवा अर्ज त्यांनी टाकला तर तो व्यवस्थित पाहिजे ना. सॅलरी जर मेंटेन आहे, कोणती जर गोष्ट तुम्ही जर कोणत्या संस्थेवर जासाल तर तुम्ही तुमच्या सॅलरीकडे लक्ष फोकस करसालच. कारण की तुम्हाला माहित आहे किंवा मला स्वतः अनुभव आहे, मी 2-4 संस्थेवरती कामं केलेली आहेत. तुमची जी सॅलरी आहे ते काय म्हणतात आम्ही तुमची सॅलरी वाढवून देऊ, ह्या फुकटच्या गोष्टी आहेत. ते सॅलरी वाढवत नाही आहेत. तुम्ही स्टार्टिंगला जे सॅलरी बोलणार आहात तेवढी तुम्हाला जर सॅलरी मिळाली तरच ठीक. आणि तुम्ही जर समजा 20,000 म्हटलं आणि त्यांनी म्हटलं 10,000 आम्ही तुमची दर वर्षाला वाढवू, वाढत नाही. तुम्हाला जे एक्सपेक्टेशन आहे ते तुम्ही एका वर्षात म्हणजे स्टार्टिंगलाच एवढी मला सॅलरी लागेल तर मी करतो. कारण की ते त्यांचं पाहतात, त्यांचा तो व्यवसाय आहे आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे त्यांचं एक प्रकारचं दुकान आहे. आणि एक प्रकारे आपण जर शिक्षक म्हणून तिथं जर एम्प्लॉय गेलो तर ते आपला काही विचार करत नाहीत. जशा प्रकारे मी गाढवा सांगितलं गाढवाप्रमाणे आपल्या जवळून कामं करून घेणार आहेत आणि सॅलरी कोणत्याही प्रकारची वाढवणार नाही आहे. आणि याच्यामध्ये दोष देणं, त्याच्यामध्ये दोष दाखवणं हे तर त्यांना जमतेच आहे. आणि कुठपर्यंत कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा हे यांना समजते तरी का? आता संस्था चालक संस्था टाकतात. अरे काय संस्था टाकतात? तुम्ही कशासाठी संस्था टाकता? तुमचं समाजकार्य नाही आहे ते. तुम्ही शुद्ध सामान्य जनतेची, सामान्य लोकांची काय करत आहात? आर्थिक पिळवणूक करत आहात. आणि माझा एक जनतेला एक संदेश आहे की तुम्ही ह्या प्रायव्हेट स्कूल कॉन्व्हेंटमध्ये न टाकता जे आपले सरकारी स्कूल आहेत, ZP आहेत, या शाळांमध्ये टाका. जेणेकरून ज्या गावातील शाळा आहेत त्या बंद होणार नाहीत आणि जे काही मुलं आहेत मुलांचं म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षण मिळणार. आणि शाळा जर बंद झाल्या, जे गोरगरीबांची लेकरं आहेत त्यांना शिक्षणासाठी वंचित राहावं लागणार आहे. माझं तरी सुशिक्षित बेरोजगारांना एवढं सांगणं आहे की जे आपण दुसऱ्याच्या शाळेवरती जातो, 5-10 हजार रुपये ते देतात, परंतु ते न करण्यापेक्षा स्वतःच्या शेतामध्ये जायचं, स्वतःचं जे हे आहे ते काम करायचं किंवा मग शेतामध्ये राबायचं. तिथं जाऊन काही नाही आहे, ओझ्यासारखं ओझं देतात, हे करा ते करा. आता मी ऑलरेडी संस्थेवरती कामं केलेली आहेत. कशा प्रकारे आपल्याला ते कामं देतात, कशा प्रकारे हॅरॅसमेंट होते ते मला चांगलंच माहित आहे. आणि मी कोणत्याही संस्थेवर जर गेलो तर मी सॅलरीशी कॉम्प्रोमाइज करतच नाहीये. तर तुम्ही पाहू शकता. तर आता असतात भरपूर जणांना अडचणी, परंतु त्या कशा प्रकारे टॅकल करायच्या त्या तुम्हालाच करावं लागते. आणि समोरच्याला जर घ्यायचं नसलं तर ते अतिशहानपणा करतच राहणार आहेत. आता मी गेलो, मला आजचाच प्रसंग आहे, खूप वाईट वाटतंय. आपण एवढं शिकून त्यांच्यासाठी शिकतो का? आपण पोस्ट ग्रॅज्युएट होतो किंवा PhD होतो किंवा नेट सेट होतो किंवा एक्झाम देऊन क्वालिफाईड असतो आणि समोरचा जो इंटरव्ह्यूवर असला आपल्यापेक्षा खाली असला आणि तो आपल्याला डायरेक्ट म्हणते की तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो आहे, असं वाटते. तिथं समोरच्या समोर आता ते बोलता येत नाहीये. परंतु हा जो प्रसंग आहे ते खरोखरच निंदनच आहे. तुम्हाला जर घेणं नसेल तर तुम्ही बोलू नका, असं माझं म्हणणं आहे. आणि जे कोणी व्यक्ती असतील त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना अशा प्रकारे हॅरॅसमेंट त्याची करू नका. कारण की आर्थिक पण आणि मानसिक पण ताण त्यांना मिळतच असतो. आणि तुम्ही ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या हितासाठी आणि दुकान मांडलेले आहेत आणि त्या प्रमाणात तुम्ही विद्यार्थ्याच्या प्रमाणात किंवा आता महागाई किती वाढलेली आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यांना पेमेंट हायर करायला पाहिजे. आताही जर समजा आपण गेलो तर 5-6 हजार रुपये आजच्या काळामध्ये काही नाही. तर जवळपास तुम्ही मिनिमम जे सॅलरी रेंज आहे तुम्ही अबव 15,000 द्यायला तरी पाहिजेत ना. तर अशाच प्रकारे मला जे बोलायचं होतं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ ज्यांनी माझा काही इंटरव्ह्यू वगैरे घेतला असेल त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता, काही हरकत नाही. धन्यवाद.